आजचा आमचा डे 2 सुरू झाला आहे. कालच्या सक्सेसफुल डे 1 ट्रिपनंतर आजचा डे 2 सुरू झाला आहे आणि दिवसाच्या सुरुवातीला सगळ्या मुली वगैरे रेडी झाल्या आहे. पहिलं एक आउटफिट चेक करायचं आहे. आता एक एक मुलगी तिचा आउटफिट दाखवेल. या ही आली आमची काजल, ही आमची आली शीतल, ही आली आमची बैष्णवी. साक्षी मॅडम या. ह्या आमच्या आल्या माधुरी मॅडम. आता आम्ही परत आमच्या नाश्ता स्टॉलवर आलो आहे आणि आम्ही कालचाच नाश्ता घेतला कारण इथलं आम्हाला आवडलं. चटणी आवडली आणि इडली डोसा ते पण सगळं आवडलं. त्यामुळे आम्ही आता एक प्लेट मेदूवडा घेतला. काल मेदूवडा प्लेट नव्हती घेतली तर आम्ही आज मेदूवडा प्लेट घेतली आहे. अप्पे प्लेट पण आली आहे आणि इडली पण आली आहे. एवढं सगळं आलं आहे आणि आमच्या वैष्णवीला भुका लागले ती, त्यामुळं आम्हाला व्हिडिओ पटापट बनवतो आहे आम्ही. आणि झालं आता आम्ही नाश्ता करणार. आता आम्ही विरूपाक्ष टेम्पलच्या इथे आलेलो आहे आणि आता इथे समोर मंदिर आहे. हे असं मंदिर आहे. आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि इथे ड्रेस कोड आहे. इथे तुम्ही वेस्टर्न कपडे घालून येऊ नाही शकत. इथे प्रॉपर इंडियन कपडेच पाहिजेत. स्लीवलेस वगैरे घातला असेल तरी कवर करायला सांगतात. आमच्या काजलचा स्लीवलेस होता, तिला ओढणी घ्यायला लावली. आणि हे असं मंदिर आहे. आता आम्ही मंदिराच्या आवारात आलो आहे. हत्ती गेला पुढे निघून. हे असं आहे. हे केवढं मोठं आहे की मला एवढं मागं जावं लागतंय पूर्ण कवर करायला. मला नाही वाटत हे एवढ्या फ्रेममध्ये होईल म्हणून. नंतर हे कळसाचं तर बाहेरून घेतलेलंच आहे, पण नंतर एकदा मी पुन्हा घ्यायचा प्रयत्न करेल. हे असं बेसिक आवार आहे. प्रशस्त मंदिर आहे आणि सकाळी आता किती सकाळचे 9:45 झाले तरी एवढी गर्दी आहे इथे. आता आम्ही चाललो आहे मंदिरात. एलिफंटचं दर्शन आम्हाला होईना. हात लावून दे ना ते एलिफंटला. हो आतमध्ये गेले होते ना. एलिफंट ए हात लाव. मंदिराला प्रदक्षिणा मारतोय की काय करतोय काय नाही. एवढ्या मोठ्या गाभाऱ्यात गेलाय बाई, त्याच्या अंगाला लागायचं. तो काय मंदिराला हे करतोय का? ते बोलले की इथून वरती ना. हा हा मंदिराचा आतला गर्भगृह आहे आणि हे असं आहे. काय हत्ती आता तिथं गेलाय, नमस्कार करतोय वाटतं सगळ्या देवांना. हत्तीचं काय चाललंय काय माहिती, आम्हाला पण समजत नाही. खातोय नारळ. इथं आता कळस आला पूर्ण. आमच्या सगळ्या प्रिन्सेसेस चाललेल्या आहेत. त्यातली एक तू. सगळ्या लाईनीत चालल्यात. आता आम्ही हे मेन मंदिराच्या इथे आलो आहे. आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. बघूया ह्या का बाहेर आल्या परत काय माहिती काय झालं. वैष्णवी कुठे राहिली? ती तू तुमच्या सोबतच आहे. इकडून जायचं, चुकीच्या रोडून चालू होतं. इकडून जायचंय पहिले. इकडून असं तुम्ही नेमकं आम्हाला कसं फिरवताय काय माहिती. इकडून जायचं तिकडून जायचं, डायरेक्ट मंदिरात शिरतायत. भारी ना. कळस पण सोन्याचं कळस तर घ्यायचं. सोन्याचं कसं आहे? सोन्याचंच असतं. नाही आतमध्ये एंटर मंदिरात बंद करायचं कॅमेरा. जास्त दर्शन घेऊन बाहेर आले आम्ही आणि आता मंदिराचा आवाज फिरणार आहे आणि आता फिरणार आहे. छान आहे मंदिर. माकडं काय पिच्छा सोडत नाही. जावं तिथं माकडं. आता इथं पण आहे. इथं पण माकडं बसले तिथे. काल घाबरवलं आम्हाला. हे असे हे काळ्या तोंडाचे ना ते तर जरा जास्तच डेंजर वाटतात.
येडे काल ही जे बॅगकडे तो बघत होता म्हणून मी त्याला गेली हटवलं, तो मला दात विचकून घाबरत होता. मी पळाली, ते मागं बघितलंच नाही. मला वाटलं संपला विषय आता. तरी एका माकडाची उडी मारता मारता धक्का लागलाच. खूप सुंदर आहे ह्यांचंच राज्य इथं. त्याच्याकडे जाऊ नको परत. आला ना अंगावर. कोणाचा? माकडाचा. मम्मी तिकडे बरं आहे तिकडं. आता इथे पण काहीतरी आहे, बोलले तिकडे पण चांगलं आहे. हो, कळसाचं उलटी सावली पडली आहे. ओके ओके. ही इथे कळसाची उलटी सावली पडली आहे इथे. इथे म्हणजे तुम्हाला पण दिसत असेल अंधारामध्ये. असं दिसते इथे. असं दिसते. इथे ही खिडकी आहे आणि ह्या खिडकीतून असं इथे आता इथे याच्यात तेवढं मंदिर दिसत नाही, पण ही जी खिडकी आहे याच्यातून सावली पडते. बाजूला होती का? इथे ह्या कळसाची उलटी सावली पडते. ह्या खिडकीतून जो प्रकाश येतो त्याच्यातून इथे कळसाची उलटी सावली पडते. तिथे छान होतं, खिडकीतून प्रकाश जो पडतो त्याच्यातून कळसाची उलटी सावली तिथे पडते. आता आम्ही इथून खाली उतरतोय. असेल नाही विरू. हे आमच्या मैत्रिणी आम्हाला सांगत पण नाही कुठं जात आहेत, काय करतायत. आम्ही दोघी नुसतं की ब्लॉगच्या याच्यात चाललोय काय माहीत नाही कुठं चाललोय. इथं मंदिर आहे, बंद कर. इथं आता दर्शन घेतलंय आम्ही आणि आता पुढच्या ह्याला चालू आहे. आता यांना आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ह्या दोघींना शोधायचं आहे की ह्या दोघी गेल्यात. दोघी कसल्या? तिघी 5 जणींमधले आम्ही दोघी इथे. ह्या माकडांचीच लई भीती वाटते बाई कधी. आणि हे लोक इथली लोक ते नाही घाबरत, पण आम्ही घाबरतो ना बाबा. ते त्याला देतात मग ते असं इकडे तिकडे फिरत राहतात. असं ह्या पोरी कुठं गेल्या सांगायचं ना, आपण एकत्र फिरलं पाहिजे. आता त्यांना कुठं शोधायचं काय माहीत. इथे बंद आहे आपल्याला. इथे थोडंसं गाईड नसल्यामुळे आमचं इकडून तिकडं चाललं आहे. तिकडून चालू होतं ते म्हणले नाही इकडून अलाउड नाही. इथे पिंड आहे. गाईड असल्यावर मला वाटतं थोडंसं आणखी एक्सप्लेन करून सांगत असतील. तसं आमचं कसं चाललं आहे आमचं आम्ही एक्सप्लोर करत चाललो आहे जेवढं आमच्या ज्यांनी जमतं तेवढं. काजे आता मंदिरातून आलो आहे आणि इथे आता तळ आहे आणि एकदम वेल मेंटेन तळ आहे. छान आहे. हे बघ पाणी हिरवं पडलं, पण बाकीचा कचरा तर नाही आहे. युनेस्कोची साईट असल्यामुळे वेल मेंटेन आहे. या इकडं चला आता हे इथे असं नागांचं काहीतरी नागदेवताच्या इथं थोड्या अंतरावर नागदेवताच्या मूर्त्या बघायला भेटतात. काल आपण कुठे गेलेलो का ते चिंतामणी नाही तिथे पण असंच नागदेवताच्या अशा मूर्त्या ठेवलेल्या असतात लाईनीमध्ये चौकोनी असं आणि त्याच्यामध्ये हे असं नागदेवाची मूर्ती असते. आमचं आता हे टेम्पल फिरून झालेलं आहे पण पळतायत मंदिराच्या आवारावरून असे. आणि आता आहे बरंच काय टेम्पल लड्डू. आम्ही नाही काही लड्डू बिड्डू घेते. आमचे कालचे लड्डू पडले. हो एक आमचा लाडू माकडाने पळवला. बॅगा अशा तुम्ही ठेवलं का माकड आहेच आहेत पळवायला सगळं. त्यांनी पळून नेला आमचा एक लाडू. जाऊ दे तसं पण पोरी खात नव्हत्या. मला अशी ओढणी घ्यायला लावलेली. मग तुला कळलं पाहिजे ना की मंदिरात चालले तसे कपडे घालावे. आता आमचं मागं सुंदर कळत होते आम्ही चालत असताना. आता आमचं विरूपाक्षाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जाणार आणि बघू आता आमची रिक्षावाली दादा मला तिकडे जायचं होते पण ह्या पोरींनी आम्ही आवाज देतो तरी ऐकलं नाही. पुढेच चाललंय. सगळ्यांची नावं घेत नाही आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या मागं निघाले. फ्रीमध्ये ओरडलेत आम्हाला. जेव्हा की चुकी त्यांची होती. आम्हाला सोडून पुढे गेल्या. आता आम्ही इथे कोरॅकल राईडला आलो आहे पण ते बोलतात की पर पर्सन 500 रुपये आणि अर्धा तास तुम्हाला मिळणार. पण आम्हाला एवढं अर्धा तास काय करायचं आहे बोटीत बसून. बघू काही बार्गेन करून काय होतं आहे का. नाहीतर मग नाहीच करणार आम्ही. एवढं 500 रुपये जर आम्ही पर पर्सन दिले तर आम्हाला इथंच कायमस्वरूपी राहायला लागेल. आम्ही मुंबईला जाणार कसं आहे का नाही काची. त्यामुळे बघू बार्गेन करून काही मिळतंय का. नाहीतर मग लोकांना बघायचं बोटीत बसताना. मुंबईला आम्ही बसू बोटीमध्ये मग ते पण मोठ्यावाल्या अलिबागला हां किंवा तिथून असं ना त्या क्रूजच म्हणतात ते. तिकडून कसं जायचं तिकडं. उगाचच 500 रुपये बोटीत बसण्यासाठी देण्यात काही लॉजिक बनत नाही.
बघायचं आमच्या बार्गेन स्किल्स किती स्ट्रॉंग आहेत. नाहीतर घ्यायचं तुंगभद्रा नदीचं दर्शन आणि चालायचं पुढं. म्हणजे काम झालं की असं फेकून द्यायचं. नाही बघ ना, काम झालं की असं फेकून द्यायचं. काजल फेकून द्यायचं तुला. नाही आता तुझ्या पुढच्या मंदिरात ये. काजल भातुकली घ्यायचे का काजी? तिथं भातुकली. कुठे पाहतो तुम्ही हातात फिरत होता ना ते. ही तुंगभद्रा नदी आहे. चालले तर खाली. 1-2 करे. इथे हे ह्या बॅग्स आहेत ना, ह्या बनाना लिव्स पासून बनवली आहे. 100. तिला ही बॅग आवडली. 100. हे मॅग्नेट्स आहेत का? 350. ही मला 700. हे कुठे ग? हे घेतलं. हे मॅग्नेट आहे. मॅग्नेट मी बघेन, मला आवडलं तर घेणार आहे मी एखादं. पण 100 रुपये. ते पण मॅग्नेटच आहे ना. हे कितीला आहे? 100 मॅडम. 100. इथे हे असं इथून असं आलं, हे असं केव टाईप आहे आणि हे असं केवमधून आम्ही चाललोय. खूप टाईप आहे. खूप अशी थंड थंड हवा आहे आणि आम्हाला इथे एवढे महाराष्ट्रातले लोक भेटतात. आम्ही मराठीतून बोलतोय. आता एक होते ते म्हणजे हे मराठीच बोलतायत. म्हणलं आम्ही मराठीच आहे. मग तुम्ही कुठून आम्ही कुठून, जे जे मराठी मिळते त्यांच्याशी गप्पा, शॉर्ट गप्पा. नगरची लोकं भेटली, पुण्याची भेटली, मुंबईचे पण होते काल. मला वाटतं महाराष्ट्राला, हे कर्नाटक जवळ आहे, तर इथे महाराष्ट्रावरून येणारी लोकं जास्त आहेत. आता आम्ही कोरेकल राईडसाठी चाललो आहे. आम्हाला तर भीती वाटते बाबा पाण्याची. ह्यांना म्हणलं जास्त जोराबिरात हे करू नका, हळूहळू आम्हाला पुढे न्या. आम्हाला काही पोहता बिता येत नाही. जे तुंगभद्रा नदी त्याच्या वेळेत कोकणात पण आम्ही केलेली. बोटीत बसलेलो ना, बॅक वॉटर केलेलं, ते पण भारी होतं. इथे पण छान आहे. आता आम्ही नदीत चाललोय. बॅग दाखवते. ऐ, पाणी नको उडू. आम्ही चाललोय. ही अर्ध्या तासाची राईड आहे. मॅडम मला पाण्याला घेऊन चालले. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये गाणं म्हणायचं. सगळ्यांनी गाणं म्हणा. 1 2 हा बोला, गाणं म्हणा. रडू नको, नको काजे, तुला पाण्याला देते. फायनली आम्ही काजीला पाणीला घेऊन चाललोय. काजीसाठी हे आमची मॅडम, मी 15-20 मिनिटं बोलली. त्याच्यानंतर म्हटलं काजे व्हिडिओ सुरू आहे का गं? हा व्हिडिओ सुरू नाही. माझं पूर्ण 15-20 मिनिटं पाण्यात गेली. हां, आणि हे आम्ही इथून घेतलंय. हे 100 रुपयाला होतं, आम्हाला 80 रुपयाला पडलंय. आणि हे टर्टाइल्स 2 100चे का 100चे माहीत नाही, आमच्या वैष्णवीने घेतले. हां, आणि ठीक आहे. आता आम्ही करतोय कोरेकल राईड. समझा. चलो मैं अभी बात करता हूँ. कितना मतलब आपने 5 ग्लास ना? ते मागं येते बॅलेन्सिंग रॉक आहे. हा, म्हणजे तो तेवढ्या मोठ्या दगडावर फक्त एक छोटीशा बेसवर राहिलेला आहे. गेला तो मागं. आता मागे जाणार तेव्हा दिसणार. घेते ना ते दिसतात का? हे माझं बोट कुठे? हा, हे दिसतात. हे म्हणजे मोठ्या दगडावर असं छोटा दगड बॅलन्सिंग. कोणते पत्थर पे तपश्चर्या करते ते? मैडम ये ऋषिमुख पर्वत, ये मंडप है ना, ऋषि लोग तपस करने का बनाया. अच्छा, तपस्यासाठी ऋषीमुनी तपश्चर्या करायची. सीडी भी उधर जाने. तिकडे पण वाकडच आहे. तिथे पण वाकडे, तिथे सगळीकडे वाकडे. पाणी आहे. शांत आहे नदी. अर्ध्या तासाची राईड चांगलंय. पाण्यामध्ये मस्त आहे, थंड थंड पाणी. हाय करा सगळे. ये सर सूर्यनारायण मंदिर. इथे सूर्यनारायण मंदिर. हे त्या दगडांचा शेप बघ कसा आहे पाण्यामुळे. आत्ता ना तुम्हाला इथून दिसते का नाही माहीत नाही, पण बघा ती बोट, तू खाली बघ. ती बोट आता अशी आत चालली आहे. आम्ही पण असं जाणार आहे. पहिले ते लोक आत जाऊन येणार आहे.
त्याच्यानंतर आम्ही पण आज जाणार आहे. काय माहिती कुठून कसं होते. ती चालली बोट आतमध्ये. त्यांच्यानंतर आम्ही पण जाणार आहे. आमची साक्षी घेऊन चालली आम्हाला आतमध्ये. चला सगळ्यांनी चला. पहिले ते जाणार, मग त्यांच्यानंतर आम्ही जाणार. अजून करा केलं. ते होल दिसतोय का, गुफा दिसते छोटीशी. आम्ही पण त्याच्या आत चाललोय आता. जसं जाणार तसं अँगल सेट करा. हे इथं आतमध्ये चाललोय आम्ही आता. ही दिसली का छोटीशी गुफा पाण्याच्या आत, त्याच्या आत चाललोय. काजे दोघं खाली कर, नाहीतर नारळ फोडून घेशील. पहिलीच कमी आहे डोक्याची. हां नाही फोनची काळजीच करू नको. खाली वाक्की. हे आम्ही असं आत चाललोय. आमची काळजी अशी झोपली आहे. आणि हे असं आहे, गुफेच्या आत थांबलोय आम्ही. ते वरती आणि ही अशी गुफा. आणि गुफेच्या आत ही परम सुंदरी बिकानेरी छोकरी. हां आणि ही आमची साक्षी. आणि आता मी 2 मिनटं रिलॅक्स करणार आहे इथे. हे आम्ही इथे. भैया हमारा फोटो निकाल दो. फोन द्या मला, माझा फोन द्या. ही गुफा आहे. आणि ह्या गुफेच्या आत जय तुंगभद्रा. आम्ही असं थांबलोय. परम सुंदरी आली परत. एक ऐसा निकालो सीधा. हां आणि आता इथे रिलॅक्स करायचंय. आता आम्ही गुफेतून बाहेर चाललोय. ओ साक्षी मॅडम इकडे बघा. तुम्ही तिकडे सगळे बसले. हे आमचं लहान बाल बोलतं, इथं सगळे बसले. इडली डोसा आणि नीट भर. पैसा ही पैसा है. हमको 12,000 काय म्हणते मग? हे कर की असं पाणी आहे. काय करू? बारिश में कोई नहीं आता. काजल भिजव. काय आहे? फिरून आलो आता. थंड आहे पाणी एकदम. तो पकड़ देता नहीं देता. पाणी एकदम थंड आहे. आमची कोरॅकल राईड यशस्वीपणे पार पडलेली आहे. इथे सुका मेवा आहे, आंबे आहेत, पेरू आहे. पेरू घे. हा. हो हो मी पण खाणार. आता आम्ही ह्या नरसिंह मूर्तीपाशी आलोय. नरसिंहाची अशी मूर्ती आहे इथे. चप्पल काढायची आहे का? चप्पल इथं बाहेरच काढायची आहे. आणि नरसिंहाचा स्टॅ अशी नरसिंहाची मूर्ती आहे. लोकांनी गर्दी केली आहे. आणि हे इथे पण काहीतरी आहे. सगळ्यांचा आता आम्ही इथे अंडरग्राऊंड शिवा टेम्पलला आलो आहे. आणि इथे आता मंदिरात चाललो आहे. ते लिहिले शिव मंदिर. आणि इथे असं गार्डन आणि तिकडे मंदिर आहे. त्या मंदिरात ह्याचं एंट्रन्स आहे इथे. आणि आम्ही चाललो आता आतमध्ये. चप्पल काढायला कुठे बाहेर. हे असे खांब आहेत आतमध्ये. आणि आता देवाचा फोटो नाही काढायचा. इथं असं पाणी आहे आणि पाण्याच्या मध्ये स्टेप्स दिसत आहेत अशा. आणि असं पाण्याच्या मधून चालायचं. इथं नंदी आहे. हे अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आहे. असं नाही दिसत आहे पण हे कॅमेऱ्यामध्ये बरोबर दिसतंय. मासे पण आहेत की काय, सटकत बिटकत नाही पण स्टेप्स आहेत. खाली बघून चाल. खाली बघायला चालते नाही तर नारळ. हात नको पकडून येतं. 2 जणी एकसाथ पडायच्या. तिथे कासव पण आहे असा, म्हणजे हे केलेला. पाण्याच्या आत टेम्पल आहे. बघून बघून उतरायला लागते. नाही तर नारळ फुटायचा पाण्यात. आंघोळ व्हायची ते तर वेगळंच. हे टॉर्च लावा ना.
एक तर समजत नाही बरं खाली काय आहे ते. नारळ थांब सर बघू दे काय साक्षी काढते ना फोटो. इथेही पाहिजे. इथे शिवलिंग आहे. असं मंदिराचा गाभारा आहे, शिवलिंग आहे इथे. आता परतीचा प्रवास. टॉर्च दाखव ना, इथं आम्हाला काहीच दिसत नाही. काजल टॉर्च लाव. स्टेप्स कसे काही दिसत नाही आहेत खाली. इथे स्टेप्स आहेत ग. इथे खाली आहे बघ. माझा पण स्कर्ट भिजलाय थोडासा. आता इथे उजेड आहे. पूर्ण पाणी इथं. पाण्यातच आहे पूर्ण सगळं. पाणी पाणी. मासे पण आहेत आणि इथं आतमध्ये पण पूर्ण पाणी आहे. छान आहे. अंडरग्राऊंड शिवा टेम्पल. हा नंदी आहे. थंड पाणी ठेवलं कसं भारी. इथे आमचे पाय. नंदी महाराज की जय. हे पण तोडले बघा. अगं होते की ना लय कुठे पण बघितलं ना हे नंदीचं तोंड तोडलेलंच आहे. हां काय. आता ते जुनं पण तेवढं आहे. तोडलंय का तुटलंय आपल्याला थोडी माहिती. छान होतंय. बरं झालं आम्ही येणार नव्हतो वाटतं इथं. आम्ही म्हणायचं कायच टेम्पल आहे पण आलो. पाण्यात फिरलो. इथं आता फोटोशूट चालले. आता आम्ही इथे आलो आहे. इथे हे श्री कृष्ण देवराजे राजा होते त्यांच्या वाईफचं अंतपुरा म्हणजे राणीचा महाल आहे इथे. आता आम्ही तिथे चाललो आहे. पकड की. समजतच नाही. ऑफिसमध्ये पण काम नीट करत नाही. सिनियरला बाहेर येऊन पण सगळं सांगायला लागतंय. पकड की धर की. आता मला काय माहिती मी असं असं करू. आता आम्ही राणीच्याच महलमध्ये चाललो आहे. अंतपुरामध्ये. अंतपुरा नाही कमलापुरामध्ये आम्ही. अगं अंतपूर म्हणजे त्याला म्हणतात येडे तसं म्हणतात. आता आम्ही चाललो आहे तिकडे. आणि तिकडेच म्युझियम पण आहे. म्युझियम इकडे. हां आणि इथं आहे. आता चाललं आहे. बॅक कॅमेरा कर. इथे जे आहे तिथे काय म्हणतात त्याला ते तिकीट काउंटर आहे. पहिलं तिकीट घ्यायचं आहे आणि जास्त नाही पण तिकीट घ्यावी लागते. हां इथे अशी कॅफे टाईप आहे. कॅफेटेरिया आहे. रेस्ट रूम आहे. तिकीट काउंटर आहे. इथं आहाराचं आहे. तिकीट वगैरे घेऊन आता आम्ही चाललो आहे अंतपुरामध्ये. अंतपुरा. काल ते आम्ही जिंच्या इथे राहिलो आहे ते आम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगत होते म्हणजे कृष्णदेवरायची. म्हणजे त्यांनी 26 वर्षच की काय जगले फक्त ते. पण 26 वर्षांमध्ये खूप काय काय त्यांनी हे केलं. आणि नंतर काय काय बोलले ते. आणि म्हणजे त्यांची स्टोरी सांगितली. त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांना पण मारायचा प्रयत्न झालेला पण एका मंत्र्यांनी त्यांना वाचवलं. ते जगले, राज्य केलं, हे केलं, खूप केलं. आणि त्याच्यानंतर त्यांना 2 पोरं होती. एक मुलगा होता. मुलगा त्यांचा 6 वर्षाचा असतानाच त्याला पॉयझन देऊन मारून टाकलं. त्याच्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले कृष्णदेवराय. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या पुतण्यांनी त्यांचा घात केला. अशा प्रकारे त्यांच्या राजवटीचा म्हणजे त्यांच्या राजवटीचा राज झाला कृष्णदेवराय. पण म्हणजे 26 वर्ष जगले ते. हां 26 वर्षात जगले वाटतं. तसंच काहीतरी सांगत होते. आणि तेवढ्याच्यात त्यांनी म्हणजे एवढं त्यांचं नाव म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अभ्यासक्रमात शिकवतात. म्हणजे खूपच काय काय केलं असेल. जास्त डिटेलवाला इतिहास ते आपल्याला शिकवत नाही विजयनगर एम्पायरचा. पण आपल्याला माहिती आहे कृष्णदेवराय तरी सगळ्यांना माहिती आहे. आता आम्ही दाखवतो. एंट्री आहे अंतपुराची. हे पण ब्रेल लिपीत लिहिलं आहे. याला ब्रेल लिपी बोलतात. हे ब्रेल लिपीत लिहिलेलं आहे. आम्हाला नाही वाचायला ब्रेल लिपी पण ही ब्रेल लिपी आहे. म्हणजे जे अंध व्यक्ती असतात त्यांच्यासाठी वाचायला लिहिलं हे ब्रेल लिपीमध्ये. अरे त्यांना ट्रेनिंग असते. हे माहितीचं लिहिलंय काय जनाना प्रांगण जनाना असं माहितीपट लिहिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. आता आम्हाला पण काही इतिहास एवढा भारी म्हणजे खूप जास्त माहीत नाही. पण त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा कृष्णदेवराय वगैरे होते तेव्हासुद्धा तिकडे हे इस्टवट होती, इस्लामिक राजवट होती. तर ते लोकंसुद्धा इथे अटॅक करायला बघायचे. पण ह्यांचं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रॉंग असल्यामुळं त्यांना कधी जमलं नाही. पण नंतर जसा राज झाला 250 वर्ष बोलले ते विजयनगर एम्पायर होतं. त्याच्यानंतर जेव्हा राज झालं पण इथे पण जे इस्लामिक होते राजवटी त्यांनी इथे तोडफोड केलेली आहे. म्हणजे असं नाही की फक्त नॉर्थ इंडियामध्ये झाले. ते बोले इथे पण बऱ्यापैकी तोडफोड वगैरे करण्यात आले. आणि दिसतंच आहे एवढं सगळं तुटलेलं आहे. बऱ्यापैकी सगळं खूप गोष्टी तुटलेल्याच आहेत. अशी अखंड गोष्टी फार कमी. त्यांनी कोणत्या तरी 2 टेम्पलची नावं सांगितली. फक्त त्या 2 टेम्पलमधले
आयडल्स मूर्ती ज्या आहेत त्या जागेवर आहेत. बाकी कोणत्याच टेम्पलमध्ये मूर्ती नाही आहे, काय नाही आहे. जे इस्लामिक किंग होते त्यांनी सगळं हे तोडून राणीचं टाकलं. आहे, हे मागचं जे आहे ते हां, हे राणीचं आहे. काय होतं? इथं अंतपूर आहे. इथे अंतपूर आहे, अंतपुरा. हा अंतपूर आहे, अंतपुरा म्हणजे त्यांचं महाल आहे हा. अंदर जाणं अलाउड नाही वाटतं, म्हणजे बाहेरूनच बघायचं, आतमध्ये नाही जायचं, बाहेरूनच बघायचं. छान आहे, जे कोरीव काम आहे, नक्षीकाम आहे. वर पण जाऊन द्यायला पाहिजे होतं. वरनं हे आता आम्ही इथे हाती शाळामध्ये आलो आहे. हे पण हे असं जे अंतपुरा आहे, अंतपुराच्याच ह्या साईडला ही हाती शाळा आहे. हत्तींचं असेल मे बी इथे. तिथून एंट्रन्स आहे अंतपुरामधून इथे, आणि इथे अशी ही हाती शाळा आहे. छान आहे. ह्या सगळ्या इथं उभ्या आहेत. मी ह्या म्युझियममध्ये चाललो आहे. अरे तिकडे झालं. डिपार्टमेंट ऑफ आर्कोलॉजी म्युझियम प्लस हेरिटेज अँड हेरिटेज. इथं अशा सगळ्या मूर्त्या आहेत म्युझियममध्ये. प्लीज कीप सायलेन्स. मूर्त्यांसमोर लिहिलं आहे असं छोटं छोटं. दोन्ही साईडनी मूर्त्या आहेत. हे असे काही जुने अवशेष भेटलेले असतील, ते असे लिहिलेत. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथं. इथे पण गणपती बाप्पाचे 15 ते 16 सेंचुरी मधले. हे AD डायनस्टी, विजयनगर प्लेस, कोल्हापूर. का हे पण सगळ्या मूर्त्याच आहेत. मूर्त्यांचं म्युझियम आहे हे. ही हनुमानाची मूर्ती किती सुंदर आहे. ही हनुमानाची मूर्ती सुंदर आहे. आणि हे काय माहीत काय, हे पण हनुमानच आहे वाटतं. ही पण हनुमानाचीच मूर्ती आहे. हे मी आता नाव वाचल्यानंतर कळलं. मी कुठे वाचले मला माहिती आहे, बस सप्तमात्रिका असतात ना काहीतरी, त्यांचं महत्त्व आहे. त्यांची ही मूर्ती आहे सप्तमात्रिका. कुठं वाचलंय मला माहीत नाही, पण ह्यांचं असतं काहीतरी देवाचं हे सप्तमात्रिका. तर ह्या सप्तमात्रिका आहेत, त्यातल्या पण ह्या 5च आहेत वाटतं, बाकीच्या तुटल्या वेळा. हे सगळं जे आहे हे विजयनगर एम्पायर जे होतं त्याच्यातलं हे जे अवशेष आहेत ते इथे. ही पण मूर्ती आहे कसली तरी. ही पण हनुमानाची मूर्ती आहे. इथे नंदी आहे. आणि हे काय हेड पोर्शन कुठे दिसले? हेड पोर्शन ऑफ हरिहरा. हा राजा हरिहर जे होते त्यांच्या मूर्तीतला हे डोक्याचा भाग फक्त उरलाय त्यांचं तेच ना. हा हा. पुन्हा हे काय टेम्पल ट्युरेट काहीतरी. हे विष्णूची अशी तुटलेली मूर्ती आहे, म्हणजे ते त्यांनी तोडलंय. तोडलेलं असेल, जे तोडफोड झाली त्याच्यानंतर उरलेले अवशेष येथे. हे पंचलिंगा. ओ, हे असे वरती 5 लिंग आहेत म्हणून हे पंचलिंगा. ही गणपतीची मूर्ती आहे. ही पण गणपतीची मूर्ती आहे. बापरे, लाईनीमध्ये गणपती आहेत. आम्ही आता लोटस महल, हाती महल बघितला. नाही, हाती महल नाही, हाती शाळा म्युझियम बघितलं. आणि आता आम्ही नेक्स्ट कदाचित आम्ही आता लंच करू आणि नंतर जाऊ, किंवा आधीच जाऊ, जसं सगळ्या मुली ठरवतील तसं. आता आम्ही विठ्ठल टेम्पलला आलो आहे. आपलं पांडुरंगाचं इथे मंदिर आहे आणि इथे त्या मंदिरात आम्ही आलो आहे. पहिले जिथपर्यंत मला माहिती आहे पांडुरंग आधी कर्नाटकमध्ये नाही, कोणत्या तरी कृष्णदेवरायने की काहीच त्याला भक्ती करून साऊथमध्ये आणलेलं आणि नंतर संत नामदेवांनी त्यांना पुन्हा पंढरीत नेलं. तर आता हेच ते विठ्ठल टेम्पल आहे की नाही ते मला माहिती नाही, पण पांडुरंगाचं पण कर्नाटकशी काही संबंध आहे. तर आता आम्ही विठ्ठल टेम्पलमध्ये चाललो आहे. बघूया कसं आहे ते विठ्ठल टेम्पल. आम्ही ह्या बसमध्ये चाललो आहे आता. बस अशी बस आहे. हा दाखवते नाही. अरे बस लगेच. ह्या अशा बसेस आहे. 30 रुपये तिकीट आहे. आणि मला असं मागच्या साईडला बसवलं आहे चौकींना. आमच्या एका मैत्रिणीला आम्ही वळून त्यांनी दिलं नाही, म्हणजे नाही एका सीटचं 4 लोक चालवड आहेत, तिला इकडं बसवलं आहे. आणि आमची पैशू दिसायला झाली दिसली का?
साक्षी इथे शिकली इथे आणि काजी मागं बसली आणि मी इथे आणि आम्ही चाललोय आता विठ्ठल मंदिरात चाललोय. ते तिकडे अंजनाद्री दिसतोय. हा इथे अंजनाद्री आणि हे असं विठ्ठल टेम्पल. आणि हे द मोस्ट अवेटेड विठ्ठल टेम्पलमध्ये आम्ही आलेलो आहे फायनली. जवळून गेल्यावर चांगला व्हिडिओ निघेल. रथासाठी ज्या रथासाठी आमची काजल इथं आली आहे, ज्या रथासाठी तिच्या पप्पांनी तिला परमिशन दिली आणि सांगितलं की तो रथ इथे घेऊन ये, तो रथ फायनली आमच्या डोळ्यासमोर आहे. आता त्या रथासमोर 50ची नोट आमच्याकडे नाही. आम्ही बघितलं खूप लोक 50ची नोट अशी त्याच्यासमोर धरून फोटो काढतात. आमच्याकडे 50ची नोट नाही पण आम्ही रथासमोर आहे. ओके. अय्यो मला काय माहिती, मी खोटं बोलली. आम्ही आता ह्या रथासमोर आलो तर हाच तो रथ आहे ज्याच्या समोर उभं राहून लोक फोटो काढतात. आम्ही पण या रथासमोर उभं राहून फोटो काढणार आहे. पोरग चढलंय रथावर डायरेक्ट, त्याला पद्धतशीरपणे खाली घेतलंय. हे असं मीच नाही आहे, फक्त महाराष्ट्रातून जिथं तिथं मराठी लोकांचाच आवाज येतोय. बसेसच्या बसेस आल्यात. अगं बाई, इथलं कोरीव काम सुंदर आहे. कुठे मध्ये जायचं. ए ते म्युझिकल पिलर्स इथेच आहेत की कुठे आहेत? म्युझिकल पिलर, आम्हाला तसा प्रश्न पडला की म्युझिकल पिलर इथे आहेत की कुठे आहेत, की कोण आहे. आता आपल्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ. पोरांनी उलटी चप्पल घातली. हसतंय ते पण. अगं बाई ग. ह्याचा एंट्रन्स आहे मंदिराचा आणि आम्ही चाललो आता मंदिरात, विठ्ठलाच्या मंदिरात. मध्ये क्लिअर दिसतंय पण खाली क्लिअर नाही दिसत आहे. काजल टॉर्च लाव, नाही तर काही दिसत नाही. खाली लाव, वरती काय लावते. हे हेड्याचा बाजार, खाली रस्ता दाखव. तेच तर दिसत नाही. हे असं इकडून इथे झरोक्यात वरती. हां असं म्हणजे काजल पुढे खड्डा आहे बरं, जाऊ नको. असं इथे काहीच लाईटीची सोय नाही. लाईट बीट काय नाही आहे. मध्ये खड्डा आला किंवा चढ उतार असेल. मोबाईलमध्ये जेवढा उजेड दिसतो तेवढा प्रत्यक्षात काहीच उजेड नाही आहे. हो, आणि त्यावेळेस सजवलेलं पण असेल काय कोणाला माहीत असेल. पण म्हणतात की ह्या दोन ह्याच्यावर जे होतं इथेच आपली पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मूर्ती होती जी पंढरपूरला नेली. आता याच्यात किती खरं आहे आम्हाला पण माहीत नाही, पण हे आम्हाला ऐकायला आले. बोल. हीच ती जागा जिथे ते दोन मूर्त्या होत्या आपल्या पांडुरंगाची आणि रुक्मिणीची. आता ती पंढरपूरला आहे एवढंच आम्हाला सांगितलं. आता ह्याच्या पाय पडूया आपण. देव उभा होता म्हटल्यावर इथे बस. अशा पद्धतीने आमचं विठ्ठल टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. म्युझिकल राहिले. चला ना मग. इथून हे असं दिसतंय सुंदर. कुठे काढला?
इथे कुठून कसा आवाज येतो काय माहीत. आमच्या मैत्रिणी ते बघतायत आवाज येतोय का नाही, पण ते म्हणतात आपण मनातून असं मानतोय त्यामुळे असा आवाज आल्यासारखं वाटतोय. नाहीत ना. आपण काय येडा बनवलाय, येडा इथे उन्हामध्ये नाही का हे वाला नसेल कदाचित, मग ते आम्ही येडा बनवतोय. आम्हाला काय माहीत. अशा पद्धतीने आमचं विठ्ठल मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जाणार हम्पी बाजारला. इथलं दर्शन संपलं. हे असं मॉन्युमेंट्सच्या मधून आम्ही चालतोय. सूर्य आता अस्ताकडे निघाला आहे. हे काय असं करतात काय माहिती. अशा दगडावर काहीतरी मन्नत मागण्यासाठी हे असं दगडावर दगड बांधून नवस करतात. मोस्टली घर बांधण्यासाठी हे असे असतात. मोस्टली दगडावर दगड ठेवतात. आणि त्या रुमालांमध्ये पण काहीतरी असं ठेवून बांधलंय त्या निवडुंगाच्या झाडाला. आम्ही काय बघायला जाणार नाही तिथे काय केलंय ते. सगळेच असं आहे. ही पोरं पण तसंच काहीतरी करतात वाटतं. सगळं असं केलंय ते दगडावर दगड ठेवलेत इथे. असं दगडावर दगड ठेवून ते नवस करण्याची काहीतरी हे असं मी असं इंटरनेटवर बघितलं आहे. हे वॉक असं पूर्ण मॉन्युमेंट्सच्या मधून वॉक आहे. हो ऐका ना, किती मिनिट दाखवतात? 15 मिनिट. फक्त 15 मिनटं चालायचं आहे अजून. पाय अजिबात नाही दुखत आहेत आमचे. गुदगुल्या होत आहेत. नेचरच्या मध्ये वॉक चाललाय आमचा. मॅपवाली 12 कोस लांब आहे. आम्हाला मागं ठेवून चालली या. आज आम्ही सकाळी किती वाजल्यापासून आम्ही 6ला उठलोय प्रॉपर. आणि 8 वाजता सगळे रेडी झालोय. त्याच्यानंतर नाश्ता करून एकदम वेळेतच आम्ही निघालोय. आणि झालं याचं बऱ्यापैकी कव्हर झालं. पुढं चाललोय तरी अजून आम्ही थकलेलो नाही आहे. स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग कसलं स्ट्रॉंग आहे. सनसेट दाखवा. आपला सनसेट आपला कधीपासून झाला. तिथे सनसेट आहे. टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे इथे खूप वेल मेंटेन केलेलं आहे. नाहीतर हे जर दुसरं काय असतं तर बऱ्यापैकी व्यवस्थित मेंटेन केलेलं नसतं. इथे जागोजागी हे लावलेलं आहे. पाट्या लावलेल्या आहेत. हा कसला स्तंभ आहे. नुसतंच असं आहे. म्हणजे हे पूर्वीचं मला वाटतं विजयनगर असेल ना तेव्हाची ही नगरीतले सगळे अवशेष उरलेले आहेत. काही याच्यातली घरे असतील, काही राजवाडे असतील, काही असेल जे अजून टिकून आहे. इथे नक्की ह्या भागात काहीतरी मोठा असणार आहे पूर्वीच्या काळी आहे ना. कारण हे खांब आहेत म्हणजे इथे पण काहीतरी नगर रचना असणार. इथे टेम्पल आहे, तिथे वरती पण काहीतरी आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी इथे पण अशी लोक मेन सिटीचा पार्ट असणार आणि इथे गजबजलेलं ठिकाण असणार हे. आत्ता जरी हे नामशेष झालेलं असलं तरी. कारण नुसतं बघण्यावरून कळतं त्या चाफ्याच्या झाडाला किती फुलं आहेत. पण आम्ही नाही जाऊ शकत एवढ्यावरती. आता आम्ही इथे हम्पी बाजारमध्ये आलो आहे आणि परत ह्या दुकानात आलो आहे. तिला घ्यायचीच आहे पण कोणीच तिला भाव कमी नाही करत आहे. ही छोटीशी पर्स छान दिसते पण लईच महाग सांगतात आणि अजिबात कमी नाही करत. छान आहेत बॅगा तशा. इथे फक्त चाललेली आहे विंडो शॉपिंग आणि अंधार झालाय बऱ्यापैकी. अशा प्रकारे आमची हम्पीची शॉपिंग झालेली आहे. आम्ही तर चाललोय घरी. आता आम्ही आलोय डिनर करायला. आज काय तारीख आहे? सगळ्यात 23. आज आमचं सेकंड डे इन हम्पी आहे आणि आता सेकंड डे इन हम्पीसाठी आम्ही डिनर करायला आलोय. आम्ही काय मागवलं आहे? काय मागवलं? व्हेज मंचाव सूप, पनीर चिल्ली, हक्का नूडल्स, पनीर बिर्याणी.
एवढं सगळं मागवलं आहे, पण इथे सर्व्हिस जास्त फास्ट नाही आहे. काल गेलेलो तिथे पण काय सर्व्हिस काय नव्हती, तिथे पण वेळ लावलेला. पण आम्ही शेव मागवलेली, पण अशा चुका काढू नये, टेस्टी होती. पण आता मुंबईशी कम्पेअर नाही करू शकत. नको बघणं म्हणजे टेस्टी आहे, पण थोडं असं आपण मुंबईच्या फास्ट लाईफशी नाही कम्पेअर करू शकत, थोडं स्लो येतं, पण हे चांगलं आहे. बरं आता आल्यावर दाखवेल तुम्हाला काय काय ऑर्डर केलं आहे ते. तोपर्यंत तुम्ही जेव्हा हा आता आमचा व्हेज मंचाव सूप आला आहे, आता आम्ही खाणार. आणि ही पनीर चिली आली आहे आणि काजी तुटून पडली आहे आणि हे असे केळीच्या पानावर जेवण देतात इथे. आमचे हाका नूडल्स आले आता.